तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी तुमच्या आमच्यासाठी। राज्यातल्या 24 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे। विदर्भ मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट ही घोषित करण्यात आलाय। कालच नागपूरमध्ये मुसळधार आणि धुवाधार पावसाने अक्षरशः दैना करून सोडली होती आणि त्यातच आज नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। चंद्रपूर, गडचिरोलीसाठी मात्र रेड अलर्ट असणार आहे। त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात गेल्या काही काळापासून म्हणावा तितका पाऊस झालेला नव्हता। यावेळेला मात्र धुवाधार पाऊस हा मराठवाडा आणि विदर्भात खास करून पाहायला मिळेल। तर नागपूरमध्ये कालच्या एका दिवसात तब्बल 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं होतं, जनजीवन विस्कळीत झालं। जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आज देण्यात आलाय। याच अलर्टच्या पार्श्वभूमीवर सगळ्या शाळा देखील बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या। काल मोठ्या प्रमाणात दैना झालेली पाहायला मिळाली होती, कारण नागपूरमध्ये धुवाधार पाऊस कोसळला आणि सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। त्याचा फटका हा अर्थात विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात बसला। तसंच अक्षरशः गाड्या या तरंगताना पाहायला मिळाल्या। सही दिसतंय ना।